नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर उद्या दत्त जयंती साजरी करणार आहात। उद्या दत्त जयंतीचा सोहळा आहे। तर आपण सर्वजण दत्त जयंतीची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो। 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे। त्यानिमित्ताने मुहूर्त, पूजाविधी आणि विधीशी संबंधित महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या तुम्हाला या दिवशी करायच्याच आहेत ते आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत। तर मार्गशीर्ष महिन्यातील मुख्य आकर्षक म्हणजे श्री दत्त जयंतीचा सोहळा। यंदा दत्त जयंती ही शनिवारी 14 डिसेंबरला आहे। अनेक मठांमध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये ही जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते। दत्त गुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी ही सायंकाळी 4:59 सुरू होणार आहे आणि गोरज मुहूर्ताची वेळ हा दत्त जन्मोत्सवाचा काळ मानला जातो। म्हणजे सायंकाळी ठीक 6:30 ते 6:40 या वेळेत दत्त जन्मोत्सव करावा। हा उत्सव कसा साजरा करायचा ते पुढे आपण जाणून घेणार आहोत। तर मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्षत्र असताना बुधवारी प्रदोषकाळी दत्तात्रयांचा जन्म झाला। म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसेच जेथे दत्त मंदिर आहे तिथे या दिवशी प्रदोषकाली दत्त जन्म सोहळा केला जातो। या निमित्ताने अनेक कुटुंबामध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमीपासून दत्त नवरात्र पाळले जाते। तसे दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र यांचे ग्रंथाचे पठण देखील सामूहिकरित्या अथवा घरोघरी व्यक्तिगत पातळीवर केले जाते। दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तनही होते। आणि मित्रांनो, ही दत्त जयंती फक्त महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेतही आंध्र, कर्नाटकमध्ये तसेच तमिळनाडूमध्ये दत्त जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि खूप असे भक्त आहेत इथे सुद्धा की ते दत्त अवतार दत्त जयंती त्यांची साजरी करत असतात। एक दत्त हे गुरु मानलेले असतात, त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंना आवर्जून भेटायचं आहे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या दिवशी जे आपलं उंबराचं झाड आहे त्या झाडाला तुम्हाला पाणी घालायचं आहे, त्याचं तुम्हाला पूजन देखील करायचं आहे। कारण उंबराच्या झाडामध्ये श्री भगवान दत्तांचा वास असतो असं मानलं जातं। तसं तर तुम्हाला नेमाने दर गुरुवारी तुम्हाला उंबराच्या झाडाला पाणी घालायचं असतं, पण नाहीच जमलं तर या दिवशी दत्त जयंतीला तुम्हाला आवर्जून उंबराच्या झाडाला पाणी घालून त्यांची पूजा घालायची आहे, त्यांना प्रदक्षिणाही घालायची आहे। याने तुमच्या जीवनात कितीही मोठे पाप असू द्या, तुमच्या हातून झालेले कितीही मोठे तुम्हाला दोष लागलेले असू द्यात, कितीही मोठं तुमच्यावरती संकट आलेलं असू द्यात, या उंबराच्या झाडाला तुम्ही या दिवशी पाणी घालण्याने, त्यांची पूजा करणारे, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणारे तुमचे सारे दुःख कष्ट यांचं निवारण होत असतं। दुसरं म्हणजे या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे। या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये अगदी 1 रुपया असू द्या, 2 रुपये असू द्या, तुमच्या यथाशक्तीने तुम्ही कितीही रुपयांचं दान करा, पण या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे। जिथे जिथे जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात आहे श्री गुरुदेव दत्तांचा, तिथे तिथे तुम्हाला 1 रुपया, 2 रुपया कितीही तुमच्या यथाशक्तीने तुमची इच्छा असेल तेवढं तुम्हाला दान करायचं आहे। या दिवशी मठामध्ये तुम्ही पिवळ्या कलरच्या वस्तू दान करा, जसे पिवळी डाळ असेल किंवा मिठाई असेल, मठामध्ये तुम्ही या दिवशी तुम्ही आवर्जून दिली पाहिजे। आणि मठामध्ये किंवा जिथे दत्त उत्सव साजरा केला आहे, जिथे पारायण बसलेले आहे, त्या दिवशी तुम्ही सकाळी आरतीपासून नंतर तिथे जो काही त्यांचा क्रमवारी त्यांचा जो कार्यक्रम असेल त्यामध्ये तुम्ही आवर्जून सहभागी व्हा। होम हवन होत असतात, त्यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा, कारण यातून आपले सारे दोष मिटत असतात आणि श्री गुरुदेव दत्तांची कृपा आपल्यावरती होत असतात। त्यानंतर तुम्हाला जर गांगणापूर किंवा अक्कलकोट या ठिकाणी नाहीच जायला जमलं तर तुम्ही घरातून आपल्या आजूबाजूला जे काही दत्तगुरूंचे मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही दत्त उत्सवामध्ये सामील होऊ शकतात। तिथे सुद्धा तुम्ही त्यांची पूजा पाठ तुम्ही तिथे करू शकता, यामुळे देखील तुम्हाला खूप असं पुण्य लाभणार आहे। तर श्री गुरुदेव दत्ता यांचा अवतार म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश, त्यामुळे या दिवशी तुम्हाला जवळच्या भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे शिवलिंगावरती तुम्हाला 1 तांब्या पाणी, बेलपत्र आणि फूल अक्षदा व्हायच्या आहे, त्यांची यथाशक्ती तुम्हाला पूजा करायची आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर भगवान शंकरांची मूर्ती शिवलिंग असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मूर्ती असेल, श्री दत्त महाराज यांची मूर्ती असेल, तर या दिवशी तुम्हाला त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची यथाशक्ती तुम्हाला पूजा पाठ करायचा आहे। तर या दिवशी तुम्हाला दान धर्म करायला
त्यानंतर जिथे स्वामी मठ आहे किंवा श्री दत्त महाराजांचा जन्मोत्सव जिथे साजरा केला जातो दत्त जयंतीनिमित्त, तिथे तुम्हाला जाऊन तुम्हाला गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्यायचं आहे. त्या सोहळ्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे, त्यांच्या आरतीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि तिथं जो महाप्रसाद दिला जातो तो तुम्हाला ग्रहण करायचा आहे. तुम्ही बोलाल की माझं पारायण आहे, मी दुसऱ्यांचं खाऊ शकत नाही, पण हा दत्त महाराजांचा प्रसाद आहे, त्यामुळे हा तुम्ही खाल्ला तरी चालेल. त्यामुळे तुम्हाला हा प्रसाद नक्कीच खायचा आहे. तर अशी ही दत्त जयंती तुम्ही नक्की साजरी करा आणि दत्तगुरू महाराज यांचा आशीर्वाद प्राप्त करा आणि आपलं जीवन सुखसमृद्धी बनवा. आपल्या जीवनात सगळे दुःख दारिद्र्य नष्ट होत असतात दत्त महाराजांच्या सेवेमुळे. तर अशी होती आजची माहिती. ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.